राज्यातील ओलासह ॲप आधारित कंपन्यांसाठी नवे नियम, चालकांना 80% भाडं तसंच मराठी भाषा अनिवार्य, महाराष्ट्रात नवं ॲग्रिगेटर धोरण लागू, निश्चित कालावधीत तक्रारीचं निवारण करण्याची अट. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं अखेर विभाजन, पेठ आणि त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बाजार समित्या. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन, तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्यांची स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या बसनं अचानक पेट घेतला, प्रवासी सुखरूप. संभाजीनगरहून बीडच्या दिशेनं जाणाऱ्या ईव्ही बसनं पेट घेतला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सांसखेडा शिवारातली घटना. संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांच्या विरोधात विवाहित महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. मैत्रीचा गैरफायदा घेत लग्नाचा आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. गुन्हा दाखल, चौकशी सुरू. अकोला पोलिसांनी देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत 2 तरुणींसह 3 ताब्यात घेतलं. बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी कारवाई केली. पुण्यामध्ये जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, अटक करण्यात आलेल्या आरोपीनं दिल्लीतून ड्रग्ज आणल्याची माहिती. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ड्रग्ज बंगळुरात नेण्यासाठी निघालेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. धाराशिवच्या भूम तालुक्यातील दुधना नदीपात्रात संशयास्पद पावडरनं खळबळ. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पावडर नदीपात्रात टाकल्याचा संशय. पावडर पाण्यात मिसळल्यानं नदीपात्रातलं पाणी काळसर. तातडीनं चौकशी करण्याची मागणी. संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा. जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीची जप्तीची कारवाई होईल म्हणून चक्क कार्यालय तब्बल 3 तास कुलूप बंद. शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न दिल्यानं कोर्टानं कार्यालयातील चलसंपत्तीच्या जप्तीचे आदेश दिले. फुलंब्रीतील शेतकऱ्याचे जमिनीच्या मोबदल्यात 2,22,00,000 रुपये देण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी न झाल्यानं कार्यालय जप्तीचे आदेश. कार्यालय बंद असल्याचा बेलीफनं पंचनामा केला. जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल होणार असल्याची माहिती. म्यानमारमधील 25 पोलिसांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे मोहिमेची जबाबदारी. टास्क फोर्समध्ये एटीएस, आयबीचे अधिकारी. थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी तरुणांना ओलीस ठेवलं होतं. लोणावळ्याच्या चिक्कीला जीआय टॅग. 100 वर्षांच्या गोड परंपरेला जागतिक संरक्षण. या निर्णयामुळे स्थानिक चिक्की उद्योगाला नवी ताकद मिळणार. देशविदेशात लोणावळा चिक्कीची ओळख आणखी भक्कम होणार. सांगली महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेलं वारणाली हॉस्पिटल कसं चालवायचं यावरून वाद. हॉस्पिटल खासगी तत्वावर चालवायला द्यायचं की महापालिकेनं चालवावं यावरून तळ्यात मळ्यात असं धोरण. हॉस्पिटल खासगी संस्थेला चालवायला देण्यास विरोध. त्यामुळे हॉस्पिटलचं साहित्य धूळ खात पडलंय. वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने, खाजगीकरणच्या अनुषंगाने जे काही माननीय नगरसेवकांच्या सूचना होत्या की आपण खाजगीकरण नाही करायचे, तर सध्या आपण वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की मार्केटमध्ये असं हॉस्पिटल चालवायसाठी काय त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचं काय इंटरेस्ट आहे ते जाणवण्यासाठी फक्त हे विषयपत्र होता. खाजगीकरणचं सध्या महानगरपालिकेमधून काही नियोजन नाही आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सुप्रिया सुळे जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार. दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.5 किलोनं कमी झाले. देशभरातून वांगचुक यांना पाठिंबा. जळगावमध्ये न्यायाधीश असल्याचा भासवत आणि मंत्रालयात नोकरी देण्याचा आमिष देत संदेश शिरसाठनं अनेकांची फसवणूक केली. संदेश शिरसाठ याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना अटक. फसवणूक झाल्याची काही तरुणांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. पीक विम्यातील पास ट्रिगर पूर्ववत करून 1 रुपयात पीक विमा द्या. परभणीतील पावसाअभावी मराठवाड्यात उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी. पाऊस नसल्यानं लाखो हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट. पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी तब्बल 12 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार. लाडू प्रसादाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. लाडू बनवण्याचं साहित्य आणि लाडूची एफडीए कडून तपासणी पूर्ण.
रायगड जिल्ह्यातील उंबर्णेवाडीतील बाळंतीड महिलेला पुन्हा नवजात बाळासह झोळीतून प्रवास करावा लागला. रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी जंगलातून महिलेला साडीची झोळी करून उपचारासाठी नेलं. खालापूरमधल्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पायपीट. भंडाऱ्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं कमबॅक. करपणाऱ्या पिकांना दिलासा मिळण्याची आशा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. उकाड्यापासूनही लोकांना काहीसा दिलासा. गोंदियात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस. अनेक भागांमध्ये पाऊस आल्यामुळे शेतकरी सुखावला. पावसामुळे धान पिकाच्या नर्सरीला नवसंजीवनी मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.